पुतळीचा भैरवगड, इकडे हरिश्चंद्रगड. लोणचं तिथेच असं म्हणतात की हरिश्चंद्राला 21 वाटा आहेत, पण मेन वाटा ह्या 6 ते 7 वाटा आहेत. समोर दिसतोय तो कलालगड आहे. कलालगडाला वळसा मारून हरिश्चंद्रावरती जायचंय आता. दिनू मोहिते सोबतच्या सह्याद्रीच्या या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. ट्रान्स सह्याद्री मोहीम वारीदुर्ग संवर्धनाची दिवस 10वा साल्हेर ते पारगड पर्यंतचा आमचा पायी प्रवास चालू आहे आणि आज आम्ही 10व्या दिवसाची सुरुवात कुमशेत गावातून करणार आहे. कुमशेत गाव ते पासणे नंतर हरिश्चंद्र. बघूयात आमचा प्रवास कसा होतोय. तो कुमशेतच्या जंगलात आता आम्ही पोचलोय. कुमशेत आणि पेट्याची वाडी जे जंगल आहे मध्ये, त्या जंगलातून पोचलो होता. खाली उतरतोय. पेट्याच्या खालच्या वाडीला जी नदी आहे तिथे येऊन आता आम्ही थांबणार तर नाहीये, पण आता चालतोय तिथून. 7:30 झाले, 7:30 पावणे 8 झालेत. नदीच्या इथे थांबलोय आम्ही. थोडा वेळ नाश्ता करतोय. बघा अंडी वगैरे खातोय. काहीतरी नाश्ता, सकाळच्या पोटा पाण्याची सोय. त्या पाणवठ्यावरती पाणी वगैरे भरलं. थेट आता निघालो पेटेच्या वाड्यातून पासनाईकडे. समोर दिसतोय तो कलालगड आहे. कलालगडाला वळसा मारून हरिश्चंद्रावरती जायचंय आता. पासनाईपर्यंतचा आता 3.5 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. एक समोर दिसते चेकपोस्ट आहे आणि हे सगळे सह्याद्रीचे कडे कपारी आणि हा समोर दिसतो तो हरिश्चंद्र गड. चला इकडे गेला हप्त्याचा कडा. हा इकडे रोड गेला. 1650 मीटर उंचीचा हा कडा आहे. इकडे समोर 2 जुळे जे कडे दिसतात, शिखर दिसतात, तो नापत्याचा कडा आहे. हप्त्याचा कडा तो आपला हरिश्चंद्र आलंच. आमच्या घरी घरी आलं. लोणचं तिथेच राहिलं. ते स्वप्नील भावानी काढलाय भात बीत. भास्कर तिकडे हे करतोय, पेट्रोलचं काम करतोय. भास्कर दादा हाय करा जरा. बाबा आणि आई नाहीत, आम्हाला भेटले नाही आज. आपल्याला आता जिल्हा परिषद शाळा पासनाईची मुलं भेटलेली आहेत. आणि आज तुमच्या शाळेचा पहिला दिवस, मग कितवा दिवस? 3रा दिवस. ओके. कितवीची मुलं तुम्ही? 4थीची मुलं. यार तुमचा ड्रेस खूप छान आहे, मला खूप आवडला. ऑल द बेस्ट. हा भटक्यांची दिनू DINU. आता आम्ही हरिश्चंद्र चढायला घेतलाय. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हरिश्चंद्र आता चढतोय. 12 वाजले, जवळजवळ 2-2.5 तास लागतील चढायला. चला तर हरिश्चंद्र चढूया. हरिश्चंद्र कळसुबाई अभयारण्य, हरिश्चंद्रगड. सह्याद्री पर्वत रांगेतील घाटमाथ्यावर हरिश्चंद्रगड आहे. सह्याद्रीतील काही अतिउंच शिखरे याच भागात येतात. शिवमंदिर, तारामती, बालेकिल्ला, विस्तीर्ण पठार असा हरिश्चंद्राचा आहे. गडापासून समुद्र सपाटीची उंची आहे 1424 मीटर आहे. पाहण्याची ठिकाणे खूप छान आहेत गडावरती.
हरिश्चंद्राच्या पाचनेतून आपण आता चढतोय. 25% चढाई झालेली आहे. असं म्हणतात की हरिश्चंद्राला 21 वाटा आहेत, पण मेन वाटा ह्या 6 ते 7 वाटा आहेत. काही अंतर चालून आल्यावर आपल्याला ठिकठिकाणी हॉटेल दिसतात. हे दे दिया हरिश्चंद्रेश्वराची पहिली शिडी लागली आम्हाला. ह्या 2 शिड्या आहेत. इथून उतरायला एक आणि चढायला एक. अर्ध्यापर्यंत येऊन पोचलो आता आम्ही. हा बघा, या पॅचला येऊन पोचलो. हे छोटे छोटे कोंडी म्हणता येतील. आणि इथे जे ट्रेकर्स मंडळ येतात ते आंघोळ करतात. ॲक्च्युली इथून एक वाट जाते हरिश्चंद्राला. आणि ऑलमोस्ट पोचतोय आम्ही. अर्ध्या तासाचा रस्ता बाकी आहे आता. फोटो काढायला भेटणार नाही आता याच्यावरती, कारण आम्हाला तेवढा वेळच नाही आहे. कोण आमचा बाळ्या पाणी भिजवत आला तर बघा, रुमाल भिजून येतोय. आण पटकन. हा, फुलाच्या इथं पोचलं. थँक्यू बाळ्या. तोंडावर टाक, तोंडावर टाक. थँक्यू बाळ्या. तोंडावर टाक रुमाल तसा. ऑलमोस्ट आम्ही आता हरिश्चंद्रगडावरती पोचलोय. समोर दिसते तर हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. हे वरती तारामती शिखर आहे. त्या साईडला इकडे कोकणगड आहे. आणि हा हरिश्चंद्रेश्वराचा बालेकिल्ला. आणि हे पठार आणि समोर दिसतात ती सगळी हॉटेल्स. आणि ही आमची नानू दीदी. मोस्टली आपल्याला आता खूप सारे अशी छोटी छोटी शिवमंदिरं लागतात. इकडे खूप सारे पिंडे लागतात, बघू शकता. आणि हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. दुसरी वेळ आहे हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरात हरिश्चंद्रगडावरती यायची. समोर दिसतो पुष्करणी तलाव आहे. हा ऐक खोल्या दिसत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 खोल्या पुष्करणी तलावाच्या बाजूला. हरिश्चंद्रेश्वराचं हे मंदिर. थोडंसं आंघोळ करणार मी, जाणार मंदिरात. हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आपण आता बघतोय. ह्या छोट्या छोट्या गुहा हे भरपूर आपल्याला पाहायला मिळतात हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरात. जय बजरंगबली की जय. हे बघा सगळ्या पाण्याने भरलेले आहेत. गणपतीची मूर्ती आहे. या साईडला पण येते एक गुहा. सिद्ध विष्णू महाविष्णू मंदिर. त्यानंतर ही एक गोवा आहे. इथून मळणगंगेचा उगम होतो.
प्यायचं पाणी आहे, टाके फुल भरलेले आहेत. मासे मोठे आहेत, मासे खूप मोठे आहेत. गुहा आहेत. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. एक पाण्याची गुहा. हॅलो, चला पाणी पण घेऊ काय? हरिश्चंद्राचं हे मंदिर प्राचीन मंदिर, हेमाडपंथी बांधकाम असलेलं मंदिर. जहांगीरराजाने मळंगंगेच्या उगमस्थानी हे मंदिर बांधलं. अमृतेश्वराचं मंदिर ही जहांगीरराजानेच बांधलेलं होतं. सगळे मंदिरांचे दगड आहेत सगळे इकडे ठेवलेले. वरती गुहा आहेत, पण आता आम्हाला खूप वेळ झाल्यामुळे जाता येत नाही आहे. हे बघा सगळी मंदिर आहेत इकडे. गुहा, मंदिरे, आतमध्ये वरती मंदिर आहेत. शिवगौर हे एक मंदिर. गणपती बाप्पाचं मंदिर. चला आता डायरेक्ट खिरेश्वर. दुसरी वेळ होती हरिश्चंद्राला आणि आता डायरेक्ट खिरेश्वर. कोकणकडा पण स्किप केला, खूप दमलो होतो. छोट्या छोट्या पिंडी आहेत सगळीकडे, पिंडी आहेत अशा छोट्या 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 छोट्या. अशी आख्यायिका आहे की हेच राजा हरिश्चंद्राचं खरं मंदिर आहे. आणि एक पाण्याची टाकी इथे. या विरगळ तुळशी आहेत का? ही तुळशी वृंदावन आहे ती. टोलार खंडीतून जाताना खूप सारी कारवे लागते आणि आता तिथूनच जातो आम्ही. हेच कारवीची फुले बघायला येतात पर्यटक. हे दीदी, आम्ही आता खिरेश्वर मार्गे, टोलारखंडी मार्गे ही घाट उतरतोय. आणि आता नाशिक जिल्हा होता ना हा, अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा संपून आता आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये आगमन करतोय. जुन्नर तालुक्यात आमचं आगमन झालंय. समोर दिसतोय तो हरिश्चंद्रगडाचा बालेक किल्ला. खूप उंचावरती आहे. 21 एकरमध्ये पसरलेला हा गड. नुसतं बघायलाच याला 8 दिवस लागतात. 5 मिनिटाचा आम्ही ब्रेक घेतलेले. दीदी पण पाणी पिते सगळं. आता अजून 1.5 तास लागेल. हां, अजून 1.5 तास उतरायला, म्हणजे 5-6, 6:30 पर्यंत आम्ही आरामात. समोर दिसतोय तो कोथळ्याचा भैरवगड. बघा, हा कोथळ्याचा भैरवगड. हे कशाला? हो का आग लावली? अरे बापरे, हॉटेल्स. हरिश्चंद्राचा हा बघा उतार कसा आहे. तो एकदम अवघड ठिकाणी उतरावं लागतंय. सावकाश तोल सांभाळून या. एकदम अवघड वळण. हाय दीदी उतरते म्हणजे. चल 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 दीदी पटकन यार. अगं टोलारखंडीत जायचं, ही टोलारखंड आपली वाट बघते. चल. शेवटच्या टप्प्याला येऊन पोचलो आता आम्ही. अजून पुढे खूप गाव बाकी आहे. समोर दिसतंय ते. हे कुठलं धरण भाऊ?
पिंपळगाव जोग्याचं धरण. काय नजारा यार. हा कोथळीचा भैरवगड, इकडे हरिश्चंद्रगड त्याचाच येतो ना हा टप्पा सगळा, आणि समोर धरण, आणि हा खिरेश्वर गाव. खिरेश्वरच्या जंगलात आमची आता एंट्री झालेली आहे, आणि खिरेश्वरचं जंगल आता हे आम्हाला पार करायचं टोटोलार खिंडीतून फुलकिर 5:45 झालेत आणि आम्हाला हे उतरायचं आता. दीदी पटकन. टोलार खिंडीची चेकपोस्ट आहे, तपासणी नाका. अभयारण्य कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य. हर हर महादेव. आणि हा वाघ्यादेव. इकडे कोथळे गाव आहे, कोथळेचा भैरवगडाकडे वाट जाते, आणि इकडे खिरेश्वरला वाट जाते. हरिश्चंद्रगडाचा अख्खा भाग हा उतरलेला होता आम्ही. आता चालू खिरेश्वर हरिश्चंद्रगड नाही गेला. 4 वाजता गड उतरायला सुरुवात केलेली, आणि आता 6:45ला गड उतरतोय. जबरदस्त. हे बघा, दीदीचे पाय वगैरे दुखतात आहेत.